थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी आपण इथे ज्वारी 1 वाटी, गहू 1 वाटी, डाळ 1 वाटी, कुठल्याही प्रकारचा तांदूळ 1 वाटी, मुगाची डाळ पाऊण वाटी, मसुराची डाळ पाऊण वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी आणि 1 वाटी धणे, त्याचप्रमाणे साधारण 3 ते 4 चमचे जिरं आणि 1 चमचा मेथीदाणे। आपण यात अजून काही कडधान्य जर आपल्याला घालायचे असेल तर ती घालू शकतो। आता आपण हे सर्व कडधान्य आणि जे धान्य आहेत ते सर्व आपण एका जाड कढईमध्ये छान खमंग भाजून घेऊ। आपण तांदूळ भाजतोय आता, तर हे तांदूळ बघा आता थोडासा रंग त्याचा चेंज झाला आहे, जास्त पांढरा शुभ्र झाला आहे। आता तो आपण छान भाजून घेऊ। तांदूळ किंवा कुठलेही धान्य भाजत आल्यानंतर ते आपल्याला हलकं लागायला लागतं परतवताना। बघा आपले छान आता तांदूळ भाजून झाले। यानंतर आपण ज्वारी भाजून घेऊ। गॅसची फ्लेम मोठी असेल तर आपल्याला पटपट उलटणं फिरवायचं आहे आणि जर मिडियम असेल तर आपण सावकाश ते सर्व साहित्य भाजून घेतलं तरी चालतं। बघा आपलं ज्वारी आता भाजायला लागली आहे, त्याच्या लाह्या फुटायला लागल्या आहे। आपली ही ज्वारीची भाजणी आता भाजून झाली आहे। अशी आता यानंतर आपण बाजरी भाजून घेऊ। बाजरी देखील भाजत आल्यानंतर फुटायला लागते। इथे आपण गहू देखील भाजून घेतलेत। आपले गहू पण भाजून झालेत। आता आपण हरभऱ्याची डाळ जी आहे ती भाजून घेऊ। मसूर डाळ, प्रत्येक धान्य हे वेगवेगळ्या म्हणजे सेपरेट भाजून घ्यायचे, कारण प्रत्येकाची भाजण्याची वेळ कमी जास्त असते। मूग डाळ भाजून घेऊ आता। आपली मूग डाळ सुद्धा आता भाजून झाली आहे। उडीद डाळ आपण कमी वापरली कारण ती चिकट असते, तर त्यामुळे ती थोडी कमी वापरली आपण। मेथी दाणे, आणि आता आपण शेवटी हे जिरं भाजून घेऊ। करपू द्यायची नाही आहे, गुलबट रंगावर अशी छान भाजून घ्यायची आपल्याला फक्त जिरे। या सर्व भाजण्यासाठी आपण 1 वाटी धणे घेतले, तर ते धणे आपण छान आता भाजून घेऊ। छान वास यायला लागला बघा धण्यांचा। आता हे सर्व साहित्य आपण एका भांड्यात काढले, ते आपण एका कॉटनच्या कपड्यावर काढून आणि थंड करून घेऊ। आपण जर ते भांड्यातच ठेवलं तर ते त्याला एक घामळल्यासारखं होतात आणि मग ते जास्त दिवस पीठ टिकत नाही, तर त्यामुळे आपण हे कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित थंड करून घेऊ आणि आपण ते गिरणीतून थंड झाल्यानंतर दळून आणू। बघा हे आपलं भाजणीचं पीठ तयार झालंय।